तो माहिती जी आपल्यासमोर आलेली आहे त्यामध्ये ईमेल्समध्ये काही उल्लेख भारतीयांचे आहेत. मी आपल्याला सांगितलं होतं की आजी माजी खासदार आहेत. त्याप्रमाणे पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांचं नाव एका ईमेलमध्ये आहे. आणखी एका ईमेलमध्ये एक अमेरिकेतला एक मोठा अधिकारी जो ट्रम्प यांचा सल्लागार होता, स्टीव्ह बॅनन नावाचा, तो एप्स्टीनला विनंती करतो की मला भारताच्या पंतप्रधानांना भेटायचंय. एप्स्टीनकडून उत्तर येतं की मी प्रयत्न करतो की तुमची गाठ होईल का. नंतर काही दिवसांनी पुन्हा अशी ईमेल येते की मोदी ऑन बोर्ड, म्हणजे मोदी भेटायला तयार आहेत. तर मोदींचं आणि एप्स्टीनचं काय नातं आहे की जो एप्स्टीन मोदींची कोणाशीही अपॉइंटमेंट घेऊ शकतो, याचं उत्तर सरकारकडून मिळावं लागेल. त्याचबरोबर एक माजी खासदार आणि मोठे उद्योगपती अनिल अंबानी यांचंही नाव आहे. आणि एक अमेरिकेत राहणारे आरोग्यविषयक एक बडी व्यक्ती आहेत, त्यांचंही नाव भारतीय मुलाचे, भारतीय वंशाच्या व्यक्ती आहेत, त्यांचंही नाव आहे. पण अजून फोटोग्राफ्स वगैरे काही कॉम्प्रोमाइजिंग फोटोग्राफ्स असे काही पुढं अजून आलेले आहेत किंवा अजून सापडलेले आहेत. त्याची आज रात्रभर तिथल्या अमेरिकन मीडियाकडून शोध चाललेला आहे. भारतात देखील शोध चालला आहे, कारण ती माहिती सर्वांना उपलब्ध आहे. तुम्हालाही ती माहिती उपलब्ध आहे. त्याकरता अमेरिकन सरकारने एक वेगळी वेबसाईट तयार केलेली आहे, एप्स्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ॲक्ट म्हणून. त्या वेबसाईटमध्ये जाऊन आपल्याला वेगवेगळे तिथं वेबसाईट आहेत. त्यामध्ये एक वेबसाईट एप्स्टीनची आत्महत्या झाली त्यावेळेचं CCTV फुटेज आहे, त्यावेळेचं सगळे पोलीस यंत्रणा काय करत होती याचीही माहिती आहे. नंतर आतापर्यंत जे 2 खटले चालले त्या खटलेमध्ये काय काय पुरावा दिला गेला, त्या महिलांची साक्ष आहे. तर प्रचंड मोठं अशी सामुग्री, म्हटलं डिजिटल सामुग्रीही उपलब्ध करून दिलेली आहे. तर त्याच्यात त्याचं विश्लेषण करायला काही काळ लागेल, परंतु जगातले सर्व पत्रकार, आंतरराष्ट्रीय सर्व पत्रकार ही माहिती कालपासून शोधायला लागलेली आहे. ते लवकरच त्याचे आपल्याला समजेल असं विश्लेषण काही दिवसामध्ये येईल.